मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण इथे कटोरी ब्लाऊजवरून परफेक्ट किंवा जरी तुमचा साधा ब्लाऊज जरी असला कशा पद्धतीने उंची घ्यायची असते आणि मुंड्याला परफेक्ट आकार कसा द्यावा लागतो, समोरचा मुंडा आणि पाठीचा मुंडा. आता इथे आपल्याला सर्वात आधी ब्लाऊजची तयार उंची बघायची आहे. आपली किती आहे त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यावं लागतं. लक्षात ठेवत जा मापे टाकताना. आता इथे असा ब्लाऊज ठेवला मी. शोल्डरपासून ते कमर घेरपर्यंत उंची मोजून घ्यावी लागते. म्हणजे जिथपर्यंत आपला ब्लाऊज तयार आहे तिथपर्यंत हे पासा टेप पकडायचा आणि जिथपर्यंत आपला ब्लाऊज मापाचा तयार आहे तिथपर्यंत अशी उंची मोजून घ्यावी लागते. 13 इंच भरली, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या. ते कुठं लागतं? शोल्डर जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल आणि पाठीची पट्टी जोडतो किंवा काय करतो आपण अस्तरमध्ये जोडतच असतो, तिथे आपल्याला अर्धा इंच लागतं कंपल्सरी. त्यासाठी तयार उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे आपल्याला तयार उंची अधिक 1 इंच माप टाकून घेते. हे पहा इथे अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे बघू शकता अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा इथे मी अशी लाईन ओढून घेतली. आता गळा रुंदीचं माप टाकून घ्यावं लागतं. गळा रुंदी इथे आपल्याला 2.5 इंचावरती टाकून घ्यायची आहे. परफेक्ट ब्लाऊज बसतात. जर 42 साईजच्या पुढे तुम्ही गळा रुंदी मग तुम्ही 2.5 इंच सुद्धा टाकू शकता. परफेक्ट ब्लाऊज बसतात. मी कटिंग करताना तुम्हाला समजून सांगत जाईल. आता इथे आपल्याला 28 साईजपासून ते 32 साईजपर्यंत, जर तुम्हाला 28 साईजपर्यंत ते 32 साईजपर्यंत गळा लहान आवडत असेल म्हणजे इथला, तर तुम्ही 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता. जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तरी मला नक्की सांगायचं आहे. मी नक्की त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. आता इथे आपल्याला गळारुंदी 2.5 इंचावरती माप टाकून घ्यायचं आहे. इथे मी 2.5 इंचावरती गळारुंदीचं माप टाकून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला मापाच्या ब्लाऊजचं परफेक्ट शोल्डर बघायचं आपलं किती तयार आहे. म्हणजे एवढीच पट्टी, कोणाची छोटी असते कोणाची मोठी असते, आवडीनुसार आपण इथे ठेवू शकतो. तुमचं सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने लगेच बघून घ्यायचं. म्हणजे कुठून इथून पायपिंग पासून ते जिथपर्यंत आपली बाही जोडलेली आहे का तिथपर्यंत अंतर आपले इथे मोजून घ्या. आता इथे बघू शकता माझी इथे 2.5 इंचाची पट्टी तयार आहे. एवढंच अंतर बघायचं आपलं. कोणती 2.25 इंच असते, कोणाची 2.25 इंच सुद्धा असते. आपण आवडीनुसार ठेवतो. तुम्ही एकदम अशी शोल्डर टाकण्याची सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरू शकता. जेवढं अंतर आहे तेवढंच आपले ते माप टाकून घ्यावं लागतं. लगेच गळारुंदी टाकली, त्याच्या पुढे जेवढं आपलं शोल्डर आहे ना तयार ते माप टाकून घ्या. माप टाकून झालं, मार्किंग थोडंसं मोठं करते. आता पुढच्या बाजूला 1 इंच जास्त वाढून घ्या. ते कुठं लागतं? शिलाईसाठी लागतं. ह्यामधला अर्धा इंच आपल्याला ते पायपिंग जोडण्यामध्ये लागेल. आलं लक्षात? आणि ह्यामधलं शिल्लक राहिलेलं अर्धा इंच आपल्याला बाही जोडण्यामध्ये लागेल. आलं लक्षात? त्यासाठी एवढी पट्टी तयार किती आहे ते बघायचं आणि त्याच्यामध्ये लगेच शिलाईसाठी लागेल ना, त्यासाठी 1 इंच इथं वाढवून घ्यावंच लागतं. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आपले किती भरते. हे पहा अंतर झालं मोजून, इथपर्यंत अंतर माझं एवढं भरलेलं आहे. आता इथं काय करायचं, जेवढं अंतर हे माझं भरलं त्याच्यापेक्षा थोडंसं 2 लाईनी खाली मुंड्याचं मार्किंग करून घ्या. 2 लाईनी हे पहा लक्ष देऊन बघा. 2 लाईनी म्हणजे टेपच्या 2 लाईनी खाली मुंड्याचं माप टाकून घ्यावं लागतं. हे पहा अशा पद्धतीने इथे मी मुंड्याचं माप टाकून घेते. किंवा तुम्ही जेवढं शोल्डर घेतलं तेवढा मुंडा ठेवला तरी सुद्धा चालतो. शक्यतो थोडंसं 2 लाईनी डीप ठेवला तरी सुद्धा चालतो. आता ब्लाऊजवरती मी तुम्हाला इथे मोजून दाखवते. हे अशा पद्धतीने ब्लाऊजवरती सुद्धा आपण मोजू सुद्धा शकतो. इथे शक्यतो काय करायचं, तुम्ही पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. म्हणजे काय होतं, मोजायला सोपं जातं. शिलाई होऊन ते परफेक्ट होऊन जातं अंतर. मी तुम्हाला कटिंग आणि शिलाईचे सुद्धा व्हिडिओ नक्की टाकेल. बघू शकता एका लाईनीमध्ये बघायचं 6 इंच भरतोय मुंडा. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. फक्त गुढी पडू देऊ नका. आहे तेवढं टाकलं तरी सुद्धा चालतो. जेवढं शोल्डर आपलं शिलाई होऊन खाली येतं तेवढाच मुंडा सुद्धा अर्धा इंचाने खाली होतो. त्यासाठी जेवढा मुंडा आपला भरला ना एका लाईनीमध्ये असं तुम्ही मोजून सुद्धा घेऊ शकता. हे पहा एका लाईनीमध्ये बघायचं 6 इंच भरलं. तुम्ही अशा पद्धतीने ते मुंड्याचं माप सुद्धा 6 इंच परफेक्ट टाकू शकता. लक्षात ठेवायचं नेहमी. व्यवस्थित झालं. आता इथे बघू शकता आपलं मुंड्याचं माप व्यवस्थित असं टाकून झालेलं आहे. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. हे अशा पद्धतीने आपलं इथे मार्किंग व्यवस्थित झालेलं आहे. आता आपला गळा बघायचा किती आहे. पाठीचा गळा एवढीच पट्टी मोजून घेतली तरी सुद्धा चालेल. पाठीची आपली किती तयार आहे हे पहा एवढी पट्टी मोजून घ्यायची आपली किती तयार आहे. शक्यतो इथं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोजू शकता. म्हणजे सोपं पडतं. हे पहा 5 इंच तयार आहे. 1 इंच वाढून घ्यावं लागतं. ते कशासाठी लागतं, कुठं लागतं, इथे वरच्या बाजूला अर्धा इंच लागेल, इथेच अर्धा इंच लागेल. अस्तर जोडण्यामध्ये लागेल आणि साधा ब्लाऊज जर असेल ना कमरेची पट्टी जोडण्यामध्ये लागेल. आणि वरच्या बाजूचा अर्धा इंच आपल्याला पायपिंगसाठी लागतं. त्यासाठी एवढी पट्टी तयार
अधिक 1 इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवत चला. म्हणजे काय होतं, मापे टाकायला सोपं पडतं, कोणत्याही साईजमध्ये समजून सांगते. आणि जर तुम्हाला डीपमध्ये आवडत असेल, लक्षात ठेवायचं आहे, मग अर्धा इंचाने आणखीन तुम्ही खाली येऊ शकता किंवा पाऊण इंचाने थोडंसं खाली यायचं. मग तेवढीच पट्टी म्हणजे एवढं अंतर मोजून घ्यायचं. मग एवढं अंतर आपलं किती भरते, मग त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचं. आलं लक्षात. एवढीच पट्टी ठेवायची असेल तर म्हणून समजून सांगते. आता इथे माझं भरलं 5 इंच भरलं. आता इथे मग मी काय करणार, जेवढं माझं 5 इंच भरलं, हे पहा, सर्वात आधी नाही लक्षात आलं तर काय करायचं, सर्वात आधी इथे मी 5 इंचावरती माप टाकून घेते आणि त्याच्यामध्ये प्लस 1 इंच घ्यावं लागतं. शिलाईसाठी लागतं, आत्ता समजून सांगितलं. ह्यामधला अर्धा पायपिंगमध्ये लागेल तुम्हाला आणि ह्यामधला अर्धा इंच आपल्याला इथे कमर पट्टे जोडा किंवा अस्तर जोडण्यामध्ये लागेल. आलं लक्षात. आता गळारुंदी 2.5 इंच. हे पहा, इथे मी गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. एकदम अशी परफेक्ट ब्लाऊज बसतात. तुम्हाला ह्याच्यामध्ये शोल्डर अजिबात उतरणार नाहीये. आता मी अशी लाईन ओढून घेते. आता गळा मार्किंग करायचा असेल तर कसा करून घ्यायचा, हे पहा, 1 इंच कोपऱ्यापासून इथे मी 1 इंचावरती माप टाकून घेतलं. हे पहा, एकदम अशी सोपी पद्धत नक्की समजून सांगते. हे पहा, अशा पद्धतीने कळ्याचा आकार तुम्ही ह्याच्यामध्ये देऊ शकता. हे पहा, एकदम असं सोपं आहे. हे झालं व्यवस्थित. आता इथे बघू शकता, अशा पद्धतीने तुमचा गळा इथे तयार होणार आहे. हे पहा, आणि शक्यतो काय करत जा, अर्धा इंच पकडत जा. हे पहा, अर्धा इंच खाली जाईल, हे बरोबर होऊन जाईल. मग राहिलेलं अर्धा इंच तुम्हाला इथे कमर पट्टी जोडण्यामध्ये लागेल किंवा अस्तरची पट्टी जोडण्यामध्ये लागेल, म्हणजे अस्तर जोडण्यामध्ये लागेल. आलं लक्षात. हे झालं परफेक्ट. आता छाती मोजून घ्यायची आहे आपल्याला इथे. आता छाती मोजून घ्यायची आहे. हे पहा, ब्लाऊज इथे मी उलटा करून घेतला. आता इथं काय करायचं, नेहमी 1 नंबरची टीप बघायची. इथून इथे कुठपर्यंत आपली 1 नंबरची टीप असते, म्हणजे शिलाईची पहिली टीप. आलं लक्षात. तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं, ह्या बाजूला जागा नसते, फिटिंगला सुद्धा जागा नसते. जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तर उसवायला सुद्धा जागा नसते. आपल्याला इथे बॉक्स फिटिंग सुद्धा करावी लागते. लक्षात आलं. त्यासाठी शिलाईची पहिली टीप असं मार्किंग करून घ्या. मापे टाकताना बऱ्याच वेळा चुकतं बघा, चुकू देऊ नका. लक्षात आलं. आता इथं काय करायचं, इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्या. हे पहा, असा टेप पकडायचा. किती भरते, माझे इथे भरते 10 इंच. म्हणजे हा 40 साईजमधला ब्लाऊज आहे. लक्षात ठेवायचं नेहमी. तुमची कोणतीही साईज असू द्यात, कितीही साईजमध्ये असू द्यात, हीच पद्धत वापरायची मोजताना. फक्त इथून इथपर्यंत आपलं किती भरते, मग इथून इथपर्यंत जर तुमचं 8 इंच भरलं, 9.5 भरलं, 8.5 इंच भरलं, 10 इंच भरलं, 10.5 इंच भरलं, 7 भरलं, 7.5 भरलं, तरीसुद्धा एवढं अंतर तुम्ही परफेक्ट असं मोजून घ्यायचं. तुमचं कितीसुद्धा भरू द्यात, त्याच्यामध्ये लगेच 2 इंच घ्यावं लागतं. म्हणजे पूर्ण ब्लाऊजची एक बाजू म्हणजे आपला चौथा भाग असतो. आलं लक्षात. म्हणजे हा 40 साईजमधला ब्लाऊज आहे. पूर्ण मोजला असतं तर आपलं किती भरलं होतं, 40 भरलं असतं पूर्ण ब्लाऊजमध्ये. फक्त आपण इथे काय केलं, एकच बाजू मोजून घेतली. आलं लक्षात. आपलं इथे किती भरलं, 10 इंच भरलं. आलं लक्षात. मग आता इथं काय करायचं, पहिली शिलाईची टिपपर्यंत आपलं जेवढं भरलेलं आहे ना माप, तेवढंच आपल्याला इथे माप टाकून घ्यायचं आहे. बघू शकता. हे पहा, कडेपासून हे पहा 10 इंच माझं भरलं ना, मग मी 10 इंचावरती माप टाकून घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवायचं. तुमचं एवढं अंतर किती भरते ते बघा, 7.5, 8 इंच, 8.5 इंच. आलं लक्षात. मग तुम्ही असं मोजून घ्यावं लागतं आणि 2 इंच शिलाई मार्जिन. सोपं सांगितलं एकदम. छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच घ्यावंच लागतं. लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, अशी लाईन ओढून घ्या. कमरघेर नाही मोजला तरी सुद्धा चालतो किंवा तुम्ही कमरघेर मोजून त्याचा चौथा भाग टाकला तरी सुद्धा चालतो. आता पाठी टक्स देण्यासाठी एकदम अशी सोपी पद्धत आहे. आपण हे 2 इंच घेतलं का मार्जिन जास्तीचं, असा टेप पकडायचा तिथे. हे पहा, असा टेप पकडायचा आणि मध्य करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्या. इथे मार्किंग करून झालेलं आहे. आता उंचीला तुमचा गळा इथे तयार होईल. हे पहा, इथे तयार होणार आपला गळा. मग उंचीला तुम्ही तेवढं परफेक्ट ठेवायचं आहे, जास्त वरती घेऊ नका. हे पहा, झालं बरोबर. आता ह्या बाजूला काय करायचं, हे पहा, ह्या बाजूला तुम्ही थोडं पकडलं तरी सुद्धा चालतं किंवा अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालतं. मग ह्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्या, नाही तर जास्त घेतलं तर गुड्या पडल्यासारखं दिसतं. त्यासाठी इथून बरोबर घ्यायचं. अशा पद्धतीने आपले ते पकडावं लागतं आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यावं लागतं. तिथून परत थोडंसं बंद करून डबल शिलाई इथून द्यावी लागते इथपर्यंत. म्हणजे काय होतं, दिसायला व्यवस्थित दिसतं. जास्त असं वरच्या बाजूला सुद्धा घ्यायचं नाही, नाहीतर काय होतं, तुम्ही जर इथे जास्त पकडलं तर गोड्या पडल्यासारखं होतं. बघा, मी शिलाईचा सुद्धा व्हिडिओ नक्की टाकेल. आता परफेक्ट मुंड्याला आकार कसा द्यायचा, हे पहा, व्यवस्थित मार्किंग करून झालं. इथे हे पहा, इथून इथपर्यंत ह्याचा मध्य करून घ्यावा लागतं. हे पहा, असं पकडा आणि मध्य करून घ्या. हे पहा, झाला मध्य बरोबर. इथे एक मार्किंग करून घ्या.
झालं मार्किंग व्यवस्थित. आता पाठीच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे 1.5 इंचावरती घ्यावा लागतो. इथे मी 1.5 इंचावरती घेते. हे पहा, इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून झालं. आणि समोरच्या मुंड्याचा आकार 1 इंचावरती द्यावा लागतो. आता इथे मी सुद्धा 1 इंचावरती असं माप टाकून घेते. आता आकार देताना काय करावं लागतं, हे पहा, एकदम असं हलक्या हाताने देऊन घ्या. ह्या रेषेला टच झाला पाहिजे आकार फक्त. हे पहा, सर्वात आधी हा आकार दिला तरी सुद्धा चालेल. हे पहा, इथपर्यंत. हे अशा पद्धतीने आपला इथे आकार आला पाहिजे. आता नंतर हा दुसरा आकार. हे पहा, सर्वात आधी काय करा, असं मार्किंग करून घ्या. मग ह्या बाजूला असं कमी कमी करत अशा पद्धतीने आकार द्यावा लागतो. नंतर परत आकार व्यवस्थित आहे का ते सुद्धा एकदा बघून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा आकार इथे हीच पद्धत नक्की वापरा. इथे फक्त कमी कमी करत घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा तिथे काय होतं, आपला ब्लाऊज तयार होतं बाहीच्या तिथं काय होतं, मुंडा पुढे मागे होत असतो. म्हणजे हे अंतर आहे ना आपलं इथं जुळलं पाहिजे, तेव्हा आपला ह्याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. मी तुम्हाला बाही कटिंगसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये असं पेपर कटिंग करून ठेवा. बाही कटिंगचं सुद्धा मी पेपर कटिंग तुम्हाला करून दाखवते. म्हणजे काय होईल, ह्याच्यामध्ये बाही कटिंग कशा पद्धतीने करायची, आवड्यानुसार वरून येणारं माप किती टाकावं लागतं, बाहीच्या उंच्यानुसार टाकावं लागतं. ओपन बाजूचं मी तुम्हाला नक्की कटिंग सांगेल. छोटी बाहीचा आकार कसा द्यायचा, मोठी बाही कटिंग करायची असेल तर कशी करावी लागते, एकदम अशी सोपी पद्धत तुम्हाला मी नक्की समजवून सांगणार आहे. आता इथे बघू शकता परफेक्ट माप टाकून झालं. आता हे आपण कटिंग करून घेऊया. हे पहा, इथून कटिंग करून घेते आणि शक्यतो काय करायचं, 2 इंच जास्त घ्यावं लागतं. हे पहा, आता इथे मी फक्त तुम्हाला एकच मुंडा कट करून दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने हे मी इथं कटिंग करून तुम्हाला दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. आता हे आपलं शोल्डर झालं. गळासुद्धा इथे मी तुम्हाला कट करून दाखवते. हे पहा, हा गळा आपला, म्हणजे तुम्हाला समजायला आणखीन सोपं पडेल आपण कशा पद्धतीने आकार द्यायचा आहे, मुंड्याचा आकार आपला कशा पद्धतीने झालेला आहे, म्हणजे पाठीची बाजू आपली कशा पद्धतीने कट होते. आता इथे बघू शकता असं मार्किंग करून ठेवा. हे पहा, परफेक्ट पद्धत आहे ही. पद्धत नक्की वापरत जा. हे पहा, बघू शकता इथे. हे पहा, परफेक्ट आकार झालेला आहे. गळ्याचा आकार सुद्धा बघू शकता, एकदम असं व्यवस्थित आणि गोल सुद्धा आलेला आहे. आपला मी इथे मुंड्याचा आकार सुद्धा बघू शकता. हे पहा, बघू शकता एकदम असं व्यवस्थित आलेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. परफेक्ट झालं. आणि बऱ्याच वेळा काय होतं, इथे सुद्धा घोळ चुन्या वगैरे येतात, प्रॉब्लेम येतो कधी कधी कोणाला. तर तिथे काय करायचं, अर्धा इंचापेक्षा कमी डाऊन केलं तरी सुद्धा चालतं. मग तुम्ही काय करायचं, हे पहा, एवढ्या अंतर घ्यायचं. तिथे 3 लाईनी अंतर घ्यायचं. आलं लक्षात, टेपच्या 3 लाईनी फक्त. मग काय करायचं, मुंड्याचा आकार देताना हे अशा पद्धतीने द्यावं लागतं. मग दोन्ही सुद्धा घ्यावं लागणार तुम्हाला तिथे, म्हणजे समोरचं सुद्धा डाऊन करून घ्यावं लागेल आणि पाठीचं सुद्धा तुम्हाला इथे डाऊन करून घ्यावं लागेल. म्हणजे दोन्ही सुद्धा आकार देताना मग तुम्हाला ह्याच पद्धतीने द्यावे लागतील. आणि तिथं बरोबर, पण इथं जुळवून आलं पाहिजे दोन्ही आकार देताना. मी तुम्हाला कटिंग करताना नक्की सांगेल कशा पद्धतीने आपल्याला इथे आकार सुद्धा द्यावा लागतो, म्हणजे परफेक्ट होऊन जातं. इथे जर प्रॉब्लेम असेल तर ती पद्धत नक्की वापरायची आहे. आणि जर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नसेल तर मग ही पद्धत नक्की वापरायची आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी कटिंगची सोपी पद्धत समजून सांगितली आणि मुंड्याचा सुद्धा हा आकार एकदम असं परफेक्ट समजून सांगितलेला आहे. गळ्याची सुद्धा इथून किती घ्यावं लागतं, गळ्याचा आकार कसा द्यायचा आहे, गळारुंदी आपल्याला कशा पद्धतीने घ्यावी लागते, शोल्डर कसं घ्यावं लागतं. हे पहा, एवढं तुमच्या शिलाईमध्ये जाणार इथे बाही जोडण्यामध्ये. हे पहा, अशा पद्धतीने आपली इथे बाही जोडली जाते आणि इथं आपलं तुमचं पायपिंगमध्ये जाईल. हे मधलं जे अंतर आहे ना तुमचं तयार होणारं परफेक्ट शोल्डर झालं. आलं लक्षात. ही सुद्धा पट्टी त्याच पद्धतीने. एवढा तुमचा गळा शक्यतो अर्धा इंच पकडत जा, म्हणजे काय होतं, गळ्याचा आकार व्यवस्थित येतो, पायपिंग व्यवस्थित होते. आता इथे सुद्धा तुम्ही बाही जोडताना अर्धा इंच पकडायचं आहे, लक्षात ठेवत जा नेहमी. एवढी पट्टी राहील तुमची, बरोबर तुमचं तयार होणारं परफेक्ट शोल्डर. आज मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत समजून सांगितली. असं तुम्ही पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे बाहीचं पेपर कटिंग करून ठेवायला तुम्हाला सोपं जाणार आहे. बाहीची उंची कशी मार्किंग करून घ्यायची. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.